की नगरपालिकेचं सत्ता आहे तुमची. काही गट नाराज देखील झाल्याचं चर्चा आहे. काय सांगाल? हो, लोकांनी शहरातील बदल केला आणि बदल करून एका भीमकन्येला नगराध्यक्ष बनवलं. ही तुमच्या आमच्या सर्वांचीच एक मोठी बाजू आहे की लोकांनी घराण्याशाहीला बाजूला ठेवून एका सर्वसामान्य व्यक्तीला मुजीबहीच्या सासूबाई म्हणून मुस्लिम समाज 90% त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि शहरात बदल घडवला. मध्ये एक सभा झाली त्यामध्ये त्यांनी म्हणजे सर्व विरोधक एकत्र येऊन त्यांनी तुम्ही जे ठराव पास केला होता त्याबाबत आक्षेप घेतला होता. काय सांगाल? नाही, आक्षेप काय असतं, सर्वसाधारण सभा आहे आणि सभा ही शहराच्या विकासाबाबत, शहराच्या ध्येय धोरणाबाबत, काही ठिकाणी एकामेकाचे समजा एखादं प्रकरण मला त्याचा माझा विरोध असतो, माझ्या वैयक्तिक काहीतरी त्याचा इंटरेस्ट असतो आणि कुणाला वाटत, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या वार्डात काही ना काही गेलं गेलं पाहिजे. तसं न झाल्यास नगरसेवक एकमेकांच्या विरोधात थोडीशी चर्चा करतात. म्हणजे तिथं झालेली चर्चा ही चर्चा विरोध विरोध नाही ना, ते माझं म्हणणं मी माझ्या वार्डात नेण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे, त्याच्यामुळे तो विरोध म्हणता येणार नाही ना. नक्कीच नगरपालिकेमध्ये माग काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले. मोठ्या प्रमाणावर गोंधळ देखील होता. म्हणजे प्रत्येक वेळी असाच गोंधळ असतो का? नाही, इतका नसतो, पण गोंधळ असतोच. म्हणजे ती चर्चा असते, आपली आपली बाजू मांडण्याची, आपली आपली मी शहरासाठी काय करतो, मी माझ्या वार्डासाठी काय करतो हे दाखवण्याचा तो प्रयत्न असतो आणि ते प्रत्येकाचा अधिकार आहे. आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील यावर भाष्य केलं होतं की जर गरज पडली तर आम्ही दोन्ही क्षीरसागर एकत्र येऊन यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला ते आहे. कधी वेगळे होते? तुम्ही निवडणुकीसाठी बघितलं की त्यांच्या हे लक्षात आलं की अजितदादाच्या पक्षाचे प्रेमलताताई पारवे ह्या खूप पुढे जात आहेत, तर त्यावेळेस ते नगरसेवक त्यांच्या गटाचे एक झाले, नगराध्यक्षांना ज्या ठिकाणी ते मिळत ते एकत्रित त्यांनी ते ज्यावेळेस त्यांची वेळ येते तर ते एकच आहेत, वेगळे नाहीतच. पण लोकांनी बदलाव दिला हे तुम्हाला मला मान्य करावं लागेल, पण आम्ही तर वेगळे आहोत ना. दोन गट पडल्यानंतर सुनीताताईंचा 2 वेळेस बीड दौरा झाला, मात्र पक्षातले नगरसेवकही सोबत त्यांना भेटले. आता आम्ही सगळे तर तिथंच होतो, सगळे नगरसेवक तिथंच होते ना, ताई आल्या तर ते सगळे तिथंच होते. 11 नगरसेवकांविषयी हा, ते मी तिथंच होते ना, कुठं गेले ते? पण सोबत नाही गेले तिथे. मग आता एकत्र ज्यांना कसं आहे, आता पालकमंत्री आहे, आता मी म्हणलो ना की काम करत असताना मी किंवा माझ्यासोबत जे 4-2 माझे सहकारी नगरसेवक असतात त्यांना असं वाटतं की बाई हा विकास, ही रस्ता, हा नाली, हा प्रोजेक्ट माझ्या वार्डात यावा किंवा मी सांगतील त्या ठिकाणी जावं, तर असं सगळ्यांचंच असतं ना. ह्याचा अर्थ हे नाही की आम्ही काही वेगळे आहोत किंवा आम्ही वेगळे झालेलो आहोत. वेगळं झालं तर मग पक्ष, मला समजा मी वेगळा व्हायचं तर मला ते आहे ना, मी कोणत्या पक्षात मी प्रवेश केला का मी कुठं गेलो कुठं नाही, असं काहीच नाही. सगळे आपल्या आपल्या ठिकाणी प्रयत्न आपल्या आपल्या परीने करतायत, पण सगळे आज एका ठिकाणी आहेत. सगळे गेले, मी वेगळा गेलो असतो, कुणाकडे गेलो? आमच्या पालकमंत्र्याकडे गेलो. ते बी गेलेत तर कुठे गेलेत? पालकमंत्र्याकडे गेलो. असं वाटत असेल की एकामेकाची अडचण होऊ नये म्हणून आपलं आपलं बोलत आहेत, आपला आपला विचार करतात किंवा आपल्या परिणती जाऊन भेटतात. आज 11 नगरसेवक जे आहेत ते पारदर्शक व्यवहार व्हावा यासाठी मोठी खटाटोप करताना पाहायला मिळत आहे. काय सांगा? अहो, ते पारदर्शक नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून ते पारदर्शकतेचं आम्ही सांगतो ना, मग ते पारदर्शक करायचं आहे ना. अहो, पारदर्शक करायचा विषय आहे की बाबा पारदर्शक करताना आमच्यातले काही नगरसेवक आणि नगराध्यक्ष ह्यांचं जात तिथं काही नाही ना, त्याच्यामध्ये पारदर्शक झालेलंच आणि ते पारदर्शक करतच आहोत ना आम्ही. पारदर्शकता काय नसेल तर त्यांनी दाखवा, तुम्ही त्यांना विचारावं ना. वेगळा गट स्थापन केलाय मात्र त्यांनी. असं तसं काय रजिस्टर झालेलं नाही अजून. तुम्ही देखील उल्लेख केला होता की तुम्ही वेगळ्या गटाचे आहात. नाही, चुकीचे फुले आहे. आंबेडकर हा, मग त्याच्याच आम्ही ते नाही विचारलं होतं की बाबा असाच तुमच्यासारख्याने प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं अशी चर्चा होऊ नये म्हणून मी आमच्या गटनेत्यांना हे विचारलं होतं की तुम्ही कोण आहात? तर ते म्हणले मी गटनेता आहे. मी म्हणलं आपल्या गटाचे नेते कोण आहेत? ते म्हणले विजयसिंह पंडित साहेब आहेत. मग काय बरोबर आहे ना, मग तेच आहे ना, ते आमचे गटनेतेच आहेत आणि विजयराजे आमचे नेतेच आहेत. त्यांनी मी तेच म्हणलं, मी तेच म्हणलो, मग गट कशाचा झाला? 2 दिवसांपूर्वी हेच 11 नगरसेवक शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयात भेट घेतली. आमचे जे शाहू फुले आंबेडकर आहे, आम्ही ते ना, आम्ही एकत्रच आहेत ना.
ते आमच्या गटात ते सुद्धा आम्ही एकच गटात एकामेकांना आम्ही जाऊ बी नाही का गेले असतील तर काही आता अनिल दादा जगताप हे आमचे नेते आहेत, आमच्या आघाडीचे नेते आहेत. आम्ही सोबत निवडणूक लढवली, ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो. म्हणजे ह्याच्यात काही गैर नाही ना. सोशल मीडियावर जयसिंह पंडित यांचे फोटो वाटवले काही नगरसेवकांनी. ते आपल्या आपल्या मर्जीचं असतं. मग मग आता त्याला काय तो काय प्रोटोकॉल नाही. कार्यालयातून देखील फोटो हटवले असं देखील बोललं जातं. कोणत्या कार्यालयातून? जे त्यांना कार्यालय दिलेले आहेत कार्यालय तिथं कोणाच नाही, फक्त सभापतीचे चेंबर आहे, तर नगराध्यक्ष चेंबर आहे, बाकी तिथं कोणतेच कार्यालय नाही. आपले नेते म्हणणारे त्यांनीच हे फोटो टाकलेत, मग नेते कशाचे? मग आता त्याचा तर मी देऊ शकत नाही. ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. येणाऱ्या काळात हे मनोमिलन होईल का त्यामध्ये काही दरी निर्माण होईल काय सांगाल? आता कसं आहे, आम्ही हे कार्यकर्ते, आता त्यांना आम्ही जमत नाहीत का नेते जमत नाहीत, त्यांनी आपल्या परीने आपल्या ठरवायचं.